Good morning students. Today we are learning the next topic of paper first, that is nutritive value of fruits and its role in human nutrition. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये फळांचे पोषण मूल्य म्हणजे काय आणि त्यांची काय व्हॅल्यू असते पोषण मूल्यांची फळांमध्ये किंवा त्यांचे काय रोल आहेत मानवी आहारामध्ये हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण व्हॉट इज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स हे पाहूया आणि त्याच्यानंतर त्यांचे रोल. So let's see the nutritive value of fruits. Fruits and vegetables from the nutritive part of human diet being rich in vitamins and minerals. Hence they are called as protective foods. म्हणजे fruits and vegetables यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिटिव्ह पार्ट यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यांच्यामुळे आपण त्यांना प्रोटेक्टिव्ह फूड्स म्हणजे संरक्षण फ्रूट्स असं म्हणतो. त्याचबरोबर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मानवी आहारातला किंवा मानवाच्या संतुलित आहारामधला. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर द प्रॉपर रिक्वायरमेंट फॉर बॅलन्स डाएट इज 90 ग्रॅम ऑफ फ्रूट्स अँड 280 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स, बट द प्रेझेंट अवेलेबिलिटी वर्क्स आउट टू 55 ग्रॅम ऑफ फ्रूट्स अँड 125 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल पर डे पर पर्सन. जर मानवाच्या संतुलित आहाराचा विचार केला तर साधारणतः त्याचा रोजच्या दिवसाची जी गरज आहे तर ती साधारणतः 90 ग्रॅम ऑफ फ्रूट्स अँड 284 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स आहे. पण नाउअडेज मानवाकडून फक्त 55 ग्रॅम ऑफ फ्रूट्स अँड 125 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले जातात. त्याच्यामुळे तो जो संतुलित आहार आहे तो संतुलित आहार मानवाकडून व्यवस्थित घेतला जात नाही. त्याचबरोबर जर त्यांचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित मिळत नसतील तर आपल्याला इट गिव दी इलनेस किंवा आपली जी बॉडी मेंटेन प्रॉपर हेल्थ असते ती प्रॉपर हेल्थ व्यवस्थित मेंटेन करू शकत नाही. म्हणजेच दी ह्युमन बॉडी कॅनॉट मेंटेन प्रॉपर हेल्थ अँड रेसिडेन्स विदाउट दॅट मिनरल्स अँड विटॅमिन्स. जर मिनरल्स आणि विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित कार्यक्षम नसतील तर आपली बॉडी व्यवस्थित काम करू शकत नाही. बिकॉज द डिफिशियन्सी ऑफ मिनरल्स can lead to illness and also other disorders. Besides vitamins and minerals, pectin, cellulose are found in several fruits, and also many fruits possesses specific medicinal value and property. Hence, the nutrients like carbohydrate, proteins, minerals, these are very important for our body. म्हणजे जर हे विटॅमिन्स आणि मिनरल्स जर बॉडीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिळत नसतील तर आपल्या बॉडीमध्ये एक इलनेस येतं, म्हणजे आजारीपणा किंवा आपल्याला जी वर्किंग कॅपॅसिटी असते ती आपली कमी होते. तर बऱ्याच वेळा त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणासुद्धा येतो. तर हे मिनरल्स आणि विटॅमिन्स जर आपल्याला व्यवस्थित मिळत नसतील तर त्याच्यामुळे किंवा बऱ्याच वेळा विटॅमिन्स आणि मिनरल्स यांची कंटिन्यू डिफिशियन्सी जर आपल्याला पाहायला मिळेल तर इट गिव्ह दी सम डिसऑर्डर्स. यांच्यामुळे आपल्याला सम डिसऑर्डर्ससुद्धा आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात. तर त्यासाठी हे न्यूट्रियंट्स आणि विटॅमिन्स फार आवश्यक आहे ड्यू टू दी अवर बॅलन्स डाएट. म्हणजे आपलं बॅलन्स संतुलित आहाराच्या दृष्टिकोनात हे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचे किंवा आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये दे आर सम न्यूट्रियंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट लाईक कार्बोहायड्रेट, proteins, phosphorus, iron, calcium. These are the nutrients and their role is very important in our body. So let's see what is by carbohydrate and what is the role of carbohydrate. So carbohydrate provides energy to the person for carry out his work. आपण जे काही रोजच्या दैनंदिनमधले कार्य करत असतो किंवा काम करत असतो तर ते ड्यू टू दी कार्बोहायड्रेट. जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर आपल्या थकवा कोणत्याही प्रकारचा थकवा न येता आपण आपले जे काही वर्क असेल ते चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट गिव्ह दी एनर्जी टू पर्सन फॉर कॅरी आउट हिज वर्क व्हेरी वेल. आणि एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट इज मँगो. म्हणजे मँगोमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट पाहायला मिळतं. देन नेक्स्ट प्रोटीन्स आर दी बॉडी बिल्डिंग फूड्स इसेन्शियल फॉर ग्रोथ. म्हणजे प्रोटीन्स आर दी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी अँड इट इज दी बॉडी बिल्डिंग फूड्स. याला आपण बॉडी बिल्डिंग फूड्स म्हणतो विच इज इसेन्शियल फॉर ग्रोथ. आपली जी काही ग्रोथ असते ती डिपेंड्स ऑन दी प्रोटीन्स. सो प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कॅश्यूनट, आल्मंड याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळतं. देन कॅल्शियम इज ऑल्सो इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ बोन्स. हे तर तुम्हाला माहीतच आहे की जर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम जर व्यवस्थित असेल तर आपली बोन्सची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते किंवा हाडंसुद्धा बळकट होतात. पण जर हे कॅल्शियमची कमतरता असेल तर बऱ्याच जणांना हे हाडं ठिसूळ असण्याचा त्रास असतो किंवा हाडांमध्ये
वेदना होण्याचा सुद्धा त्रास त्यांना पाहायला मिळतो. सो कॅल्शियम इज रिच इन ऑरेंजेसमध्ये, संत्रा मोसंबीमध्ये कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. देन phosphorus is also essential for maintaining the moisture content of tissues. Phosphorus is very essential for maintaining the moisture content. जे काय आपल्या टिश्यूमध्ये मॉइश्चर कंटेंट असतं ते मेंटेन करण्याचं काम हे फॉस्फरस करतं. देन आणि एक्झाम्पल ऑफ फॉस्फरस आर दी गावा, ग्रेप इट्सेट्रा. गावामध्ये किंवा ग्रेपमध्ये आपलं फॉस्फरस चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं. इट इज अ रिच सोर्स ऑफ फॉस्फरस. Also iron, it is essential for maintaining hemoglobin in blood. हे तर आपल्याला माहितीच आहे की आयर्न हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की जो मेंटेन करतो जो हिमोग्लोबिन मेंटेन करत असतो इन आवर ब्लड. आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन मेंटेन करण्याचं काम हे आयर्न करत असतं. सो आयर्न इट इज व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. देन कॅरोंडा इज अ रिच सोर्स ऑफ आयर्न. जर आयर्न आपल्याला आपल्या आहारामध्ये किंवा बॉडीमध्ये घ्यायचं असेल तर ते आपण कॅरोंडा थ्रू घेऊ शकतो, कारण कॅरोंडा इज अ गुड सोर्स ऑफ रिच सोर्स ऑफ आयर्न. देन सो दीज आर दी न्यूट्रियंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर बॉडी फॉर मेंटेनिंग देअर बॉडी हेल्थ, and due to our balanced diet these nutrients are very important. Then let's see there are some vitamins which are very important in our body which requires in very small quantity but they are very essential for our good health. हे विटॅमिन्स जे असतात ते आपल्या बॉडीमध्ये गरजेचे असतात किंवा आवश्यक आहेत. हे फार थोड्या प्रमाणात आपल्यामध्ये लिटल क्वांटिटीमध्ये इम्पॉर्टंट असतात, पण जर कंटिन्यूस त्यांची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळाली तर त्यांच्यातून एखादा डिसीज्ड कंडिशन किंवा डिसऑर्डर आपल्याला शरीरामध्ये पाहायला मिळतो. सो दीज विटॅमिन्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर आवर गुड हेल्थ. जर आपली हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर हे विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. So important disorders caused by deficiency of such vitamins are as follows. There are some important vitamins. त्याचे आपण सिम्पटम्स सुद्धा पाहणार आहोत. विच विटॅमिन्स आर इम्पॉर्टंट फॉर विच रिझन, म्हणजे कोणते विटॅमिन्स कोणत्या रिझनसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि त्याचे काय सिम्पटम्स आहेत की जर त्याच्यापासून जर डिसऑर्डर आपल्याला झाला तर त्याचे काय सिम्पटम्स आहेत ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत. सो लेट्स सी दी फर्स्ट विटॅमिन, दॅट इज द विटॅमिन ए. विटॅमिन ए इट इज नेसेसरी फॉर व्हिजन. विटॅमिन हे व्हिजनसाठी फॉर इम्पॉर्टंट, म्हणजे आपली जी काही दृष्टी आहे ती विटॅमिन एवरती डिपेंड असते. विटॅमिन ए आपल्या ह्या दृष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. बट द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. जर त्याची विटॅमिन एची डिफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळाली तर ते कंटिन्यू डिफिशियन्सी असेल तर इट गिव्ह दी नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे रातांधळेपणा पाहायला मिळतो. किंवा ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ बोन्स ऑल्सो इज देअर, म्हणजे आपल्या बोन्सची जी काही ग्रोथ असते ती सुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे होत नाही. सो कॅरोटीन इज द प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए अँड दस विटॅमिन ए इज फाउंड इन फ्रूट्स लाईक मँगो, पपया इट्सेट्रा. कॅरोटीन इज द प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए, म्हणजे कॅरोटीन हा सुरुवातीचा घटक आहे किंवा जे काही विटॅमिन ए असतं तर ते कॅरोटीनच्या स्वरूपात व्हेजिटेबल्समध्ये असतं. आफ्टर दॅट इट शुड बी कन्वर्टेड इन टू विटॅमिन ए इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते कॅरोटीन विटॅमिन एमध्ये कन्वर्ट केलं जातं. तर दे आर दी मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ विटॅमिन ए, बट आउट ऑफ दॅट मँगो, पपया आर दी गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए. देन नेक्स्ट विटॅमिन इज विटॅमिन B1. विटॅमिन B1 this is also called as thiamine. The deficiency of vitamin B1 causes beriberi disease or loss of appetite, loss of weight and also loss of sensitivity of skin and decrease in body weight. सो विटॅमिन B1 च्या डिफिशियन्सीमुळे आपल्या बेरीबेरी हा डिसीज पाहायला मिळतो. बेरीबेरी डिसीज इट अफेक्ट दी सर्क्युलेटरी सिस्टीम और आवर हार्ट प्रॉब्लेम्स, म्हणजे बेरीबेरी डिसीजमुळे हार्ट प्रॉब्लेम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीमवरती सुद्धा अफेक्ट केला जातो. दे आर दी इन बेरीबेरी डिसीज दे आर दी डिफरंट सिम्पटम्स लाईक लॉस ऑफ ॲपिटाईट, म्हणजे त्यांच्यामध्ये वजन कमी होत असतं किंवा बऱ्याच वेळा थकवा येत असतो. जे काही आपली बॉडी काम करण्याची कार्यक्षमता असते ती फार कमी होत असते. तर हे दीज आर दी सिम्पटम्स फॉर दी बेरीबेरी डिसीज. ऑल्सो देर आर लॉस ऑफ ॲपिटाईट, लॉस ऑफ वेट, लॉस ऑफ सेन्सिटिव्हिटी. जर विटॅमिन B1 आपल्याला आपल्या शरीरामध्ये फार कमी असेल तर आपल्याला भूक मंदावते आपली किंवा त्यांचं वजनही कमी होतं किंवा जी सेन्सिटिव्हिटी असते स्किनची, आपल्या स्किनला एखादे सेन्सिबल गोष्टी म्हणजे काही जरी स्किनला टच केलं तर लगेच आपल्याला सेन्सेशन होत असेल तर सेन्सेशन त्यांच्यामध्ये फार कमी होतं किंवा ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये बॉडी वेटसुद्धा डिक्रीज व्हायला सुरुवात होते. सो दीज आर दी सिम्पटम्स विच फ्रॉम दी
डिफिशियन्सी ऑफ B1 म्हणजे B1च्या डिफिशियन्सीमुळे हे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ विटॅमिन B1 आर वॉलनट, कॅश्यूनट आर रिच सोर्स ऑफ विटॅमिन B1. वॉलनटमध्ये किंवा कॅश्यूनटमध्ये, काजू बदाममध्ये याच्यामध्ये विटॅमिन B1 आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते किंवा अवेलेबल असतात. देन नेक्स्ट विटॅमिन इज विटॅमिन B2. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज रायबोफ्लेविन. This vitamin important for growth and health of skin. The deficiency of this vitamin causes loss of appetite, loss of weight, etc. So vitamin B1 and B2 चे सिम्पटम डिफिशियन्सी सिम्पटम सारखेच आहेत की विटॅमिन B2च्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा आपल्याला लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा लॉस ऑफ वेट म्हणजे भूक मंदावणे, वजन कमी होणे यासारखे आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. अँड दिस विटॅमिन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर ग्रोथ. म्हणजे आपली जी काही नॉर्मल ग्रोथ असेल ते ग्रोथ होण्यासाठी किंवा हेल्थ स्किनची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला विटॅमिन B2ची गरज असते. सो देअर इज अ पपया, लिची, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ विटॅमिन B2. म्हणजे याच्यातून आपल्याला विटॅमिन B2 चांगल्या प्रमाणात मिळू शकतं. देन नेक्स्ट पॉईंट इज दी विटॅमिन C. Vitamin C, it is very important because it is also called as ascorbic acid, and as well as the deficiency of vitamin C causes scurvy disease. म्हणजे बऱ्याच वेळा विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे स्कर्वी डिसीज आपल्याला पाहायला मिळतो, विच इज कॉज्ड बाय द पेन इन जॉईंट्स. म्हणजे आपल्या जॉईंट्समध्ये ज्या पेन होत असतात किंवा वेदना होत असतात हे विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होत असतात. जर विटॅमिन सी आपल्यामध्ये कमी असेल तर आपल्याला जॉईंट्समध्ये वेदना व्हायला सुरुवात होत असतात. आल्सो ब्लिडिंग ऑफ गम्स, टूथ डिके, दिस प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड. म्हणजे हे प्रॉब्लेम्सुद्धा आपल्याला की आपल्या दातातून टूथ डिके किंवा ब्लिडिंग ऑफ गम्स म्हणजे हिरडीतून रक्त व्हायला सुद्धा सुरुवात होत असते. तर असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला पाहायला मिळतात. सो देअर इज द ऑंडला इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. ऑंडला इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. म्हणजे ऑंडलामध्ये सगळ्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. बऱ्याच वेळा हे ऑब्जेक्टिव्हसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो दिस ऑब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज ऑंडला इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. याच्या व्यतिरिक्त सुद्धा विटॅमिन सी आपल्या बऱ्याच फ्रूट्समध्ये पाहायला मिळते. जेवढे काही आंबट पदार्थ आहेत जेवढे काही आंबट फ्रूट्स आहेत तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल गावा, ग्रेप, ऑरेंजेस, सिट्रस, टॅमरिंड, बेर, पायनॅपल. इन ऑल दीज फ्रूट्स विटॅमिन सी आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतं. सो दीज फ्रूट्स आर व्हेरी रिच इन विटॅमिन सी. So this is all about the vitamins and minerals and nutritive value of fruits and its role in human nutrition. म्हणजे मानवाच्या संतुलित आहारामध्ये या विटॅमिन्स आणि मिनरल्सचे काय महत्त्व आहे आणि त्यांचे पोषण मूल्य काय आहेत किंवा त्यांचं काय महत्त्व आहे हे आज आपण पाहिलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड. ओके, थँक्यू.